नालासोपाऱ्यामधल्या 41 अनधिकृत इमारतींवर आज हातोडा पडणार आहे। पालिका प्रशासन आज इमारतींचं तोडकाम करणार आहे। 41 इमारतींपैकी 7 इमारती या आधीच जमीनदोस्त करण्यात आल्यात। वादग्रस्त डंपिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर 41 इमारती बांधण्यात आल्यात, त्याच्यामुळे त्याच्यावर तोडक कारवाई आज केली जाईल। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विजय, वृषाली, नालासोपाऱ्याच्या जे मलनिसारण आणि डम्पिंग ग्राउंडवरच्या ज्या 41 इमारती उभ्या अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या होत्या त्याच्यावरती आज महापालिकेच्या वतीनं तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की मी अशाच एका इमारतीच्या समोर आहे, ज्या इमारतीवरती कारवाई होणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर रहिवाशांना ह्या पूर्ण नोटीस देण्यात आलेल्या होत्या आणि ते रहिवाशी स्वतःहून या ठिकाणी आपलं सामान जे आहे हे खाली करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीतच जर बघितला तर लोक हे खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत। जर बघितलं तर ह्या लोकांची जी लगबग जी सुरू आहे, लहान मुलं आहेत आणि आपलं सामान जे आहे हे स्वतःहून बाहेर काढत आहेत। महापालिकेकडून जेसीपी असेल, पोकलँड असेल, हे सर्व या ठिकाणी साहित्य आलेलं आहे। पोलिसांचा प्रचंड असा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीतच जर बघितलं तर लहान मुलांसह, कारण परीक्षेचा पिरियड आहे, या ठिकाणी जवळपास जे लोक आहेत हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी राहतात। आणि जर आपण या सर्व परिसरामध्ये जर बघितलं तर ह्या इमारती पूर्णपणे खाली करण्यात आलेल्या आहेत। रहिवासी स्वतःहून सामान काढत आहेत। मागच्या 2 दिवसापासून या सर्व रहिवाशांना सामान खाली करण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या होत्या आणि ह्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। आणि अशा जवळपास आता सध्या यापूर्वी 7 इमारती ज्या आहेत हे या ठिकाणी तोडण्यात आलेल्या होत्या आणि आता काही ज्या इमारती आहेत ह्या इमारती आज पुन्हा या कारवाईला सुरुवात होणार आहे। आपण या महिलेला विचारूया कि किस तरह के आपको क्या बोला था और कैसा ये ऐसे बाहर से ही सुन रहे थे सर, खाली करो, और तो अंदर तो कोई आया नहीं बोलने के लिए, अंदर नहीं आया सर कोई भी। लोक अतिशय घाबरलेले आहे। क्या बोलेगी तू अभी तेरा घर खाली हो रहा है? अंकल अच्छा नहीं लग रहा है घर, इधर हम लोग कितने साल से रह रहे हैं। कौन सी स्कूल में पढ़ती है? अभी स्कूल का कैसा होगा तेरा? क्या मालूम सर, अभी टूट जाएगा। या लहान मुलांच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत। लहान मुलांना सुद्धा आता आपलं स्वतःच्या डोक्यावरलं छेद जात आहे आणि हे बेघर होत आहेत। अशा तोडक काम जे आहे ते आजही होणार आहे। धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।